टर्नओव्हरवर येते. आता कंपनी 15 राज्यामध्ये काम करते म्हणून 1,17,000 येतात. अजून आपल्याला काय आहे करायचं असतं. समजा कंपनीचं काम आलेलं की नाही, रेग्युलेटरचं काम आलेलं की नाही, म्हणजे पैसे पण त्यावेळेस वाढलेले असतील, वाढू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला भविष्यामध्ये 1,17,000 रुपये नुसती रॉयल्टी, आणि जो माणूस हा रॉयल्टी पर्यंत जातो 8,000 पर्यंत, तर ऑटोमॅटिक तिकडे ती 9 लाखाची गॅपिंग सांगितली तुम्ही महिन्याला, म्हणजे 9 लाखापर्यंत तो पोहोचलेला असतो. म्हणूनच तो तिकडे रॉयल्टी पर्यंत जातो. म्हणजे ते 9 लाख रुपये आणि हे 1,15,000 रुपये असं 10 लाख रुपये महिना या सॉफ्टवेअरमध्ये किंवा ह्या एज्युकेशनच्या सिस्टममध्ये जर काम केलं तर कमवणं मिळवणं शक्य आहे. परंतु तुम्हाला मला काय होतं, असा धंदा म्हणलं जीव जातो आपला. असं काही धंदा म्हणलं आपण लोकांची गुलामी करायला तयार, घरून बायको डबा दिला का तो घेऊन लोकांच्या कामाला जायला तयार आहे. आमची सारखी माणसं बरोबर आहे नाही. त्यामुळे जायचं, लोकांकडे जायचं, नोकरीला जायचं, कंपनीत जायचं. या साहेबांनी किती दिवस नोकरी केली? साहेब आहे का एका 2 कोटी आहे का? किती दिवस नोकरी केली? काहीच नाही, काहीच नाही. अहो रिटायर झालं काहीच नाही. आमचे किती उदाहरण आहे बघतो. तर कितीही काम केलं तरी 9 लाख रुपये 10 लाख रुपयाला कुठंही कुणालाही शक्य होत नाही. तर हे एज्युकेशनमध्ये चांगलं काम करून हे काम वाईट आहे का? कुणाचा मुलगा घडवला आहे का? चांगलं काम. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे शिकवतो. तुम्हाला मी अगोदर प्रश्न केला होता, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी MCQ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर कुणाला माहिती आहे का? नाही, हे खेळायला येतच नाहीये. हे शहरातल्या लोकांना शिकवलं जातं आणि तेच पण हुशार होतं, तेच नोकऱ्या करतात. तुमच्या हातात धडका मारतात, थांबून घेतात. नंतर लढाई प्रयत्न करतात, भेटल्यानंतर नाही भेटल्यानंतर काय करतात, भरतीसाठी नाही झालं घरी बसून घेतात. म्हणून हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे शिकवणारी ही इथे भारतातली पहिली संस्था आहे. आणि याच्यातून 55,000 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले. तर सगळे विद्यार्थी जिंकले, त्यांचे आईवडील पण जिंकले. म्हणून आपणही जिंकू शकतो. जर 55,000 विद्यार्थी जिंकू शकतात तर आपण काही आपले विद्यार्थी पण जिंकू शकतात का? आपले पण विद्यार्थी जिंकतील ना आपण जर ऍडमिशन केले तर. आणि जर आपला विद्यार्थी शिकला, हुशार झाला, मोठा झाला, नोकरी मिळाली तर आपलं आयुष्य समाधानात नाही की नाही? आणि जर ते नाही नोकरी मिळाली, ते जर जाऊ दे दुकान लोकांमध्ये येतला तर आपल्याला काय वाटेल भविष्यात? आपल्याला एक प्रकार नाक खाली जातच ना आपलं, बरोबर आहे नाही? म्हणून ही शिक्षणाची एक क्रांती एज्युकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आली. आणि त्याच्यासोबत काम करत असताना आपण आपल्याही जीवनाची क्रांती करून घेऊ शकतो. चांगलं काम करता करता आपण क्रांती आपल्या जीवनाची करू शकतो. मला सांगा, याच्यामध्ये कुणाचं आता हे विद्यार्थी समजा या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं आणि याला पुढच्या वर्षी 90-95% मार्क मिळाले, हे लोक मला घरी आनंदाने बोलवतील की नाही? तर साहेब तुम्ही हे सांगितलं होतं, मंदिरात आम्ही ऐकलं होतं आणि मुलाचं ऍडमिशन केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, मुलगा हुशार झाला, त्याची लाईफ बनली. काही पोर होता 10वीला त्यांना 90% मार्क्स मिळाले, पोस्ट त्यांना नोकरी मिळून जातात. 10वीवरच नोकरी मिळतात पोरांना. तर काही शिक्षक लोक आम्हाला फोन करत असे, तुम्ही जर 90% गॅरंटी देत असली 91-99ची तर आम्ही 100% ऍडमिशन करतो. आणि तसे अनेक विद्यार्थी जे 90% मार्क, काही लोकांना माहिती नोकरी मिळतच नाही. ही गोष्ट सोपं आहे, काही 5 झालं चांगल्या मार्क मिळून जाते. म्हणून अनेक शिक्षकांनी मुलांनी सुद्धा मध्ये ऍडमिशन केलेलं होतं. फक्त त्यांनी आम्हाला काय वाटलं, आम्हाला थोडीशी तुम्ही गॅरंटी द्या की 90च्या पुढे हा जाईलच म्हणून. तर आम्ही ती गॅरंटी देतोच. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी त्याच्यातून जिंकले. अशा प्रकारे हा 1,17,000 गॅपिंग म्हणजे 9 लाख रुपये मिळवण्याचा एक व्यवसाय व्यापार मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडला. पुढे जाऊन आता समजा तुम्ही ह्या कामामध्ये 13 रँकपर्यंत टिकले. समजा आपण हे काम 13व्या रँकपर्यंत केलं तर याच्यामध्ये शेवटच्या रँकपर्यंत जो माणूस टिकेल 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, समजा तुम्ही काम वगैरे केलं